हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक महाभारतांतो पळयले कसले म्हण म्हळ्यार भृगु महर्षीन तागेल बायल पुलोमा भरती गर्भीण आसतना पुलोमा म्हळेल राक्षसान तिका दांडून व्हरतना अग्नीन साक्षी दिलेले ऐकून भृगु महर्षीन अग्नीक सर्वभक्षक जा म्हूण सांगून शाप दिवचे. पुलोमाले गर्भा दुखून चरड जारवून पडचे तशें जावन त्या चरडाक चवना म्हूण नांव दवरचें. मागीर इतली काणी आमी काल पळयले. मागीर हे अग्निदेवाक ते शापा खातीर तो निप्पून बसलो. अग्निदेव ताका भायर येवच्या मन न्ही. त्या वेळार सर्व देवती वचून ब्रह्माले सांगलींची यज्ञ जातना अग्नीले सुरवेचे प्रभाव ना, आमकां पुरे मेळका आशिल्ले आहुती मेळना. सकड वचून सांगतना ब्रह्मदेव अग्निदेवा आपयता, ताका सांत्वन करता, कसं जाल्लें म्हूण निमगिता. मागीर म्हणटरस तूं सामान्य न्हय न्हय, सगळे प्रपंचांत अग्नी म्हणके पवित्र म्हूण म्हळेलें कोणेय ना. पण तुका एक सर्वभक्षक जा म्हूण सांगून शाप दिल्लो म्हूण तूं कसो तेजो विहीन जाल्ल्या बरी करता. न्हय नातलें तशी न्हय, तूं सर्वभक्षण केल्लें मात्र न्हय. आतां एक चितेक चिताग्नी म्हूण दिल्ली कुडले तुका सर्वभक्षणाक गूण आशिल्ले देखून न्हय ते संपूर्ण जावन चिते भस्म जावन वचचे. तशी पळय तुगेल प्रभावानाची तुका तेजस आसूच्यो. आतां तुका त्या ऋषीन एक शाप दिलो म्हणून तूं मन दुखून बसचें. ते शाप सत्य करी इते म्हळ्यार तूं फुडली बरीची सकड जनाले होमाचे अग्निकुंडांत तूं प्रकट जावका म्हणून सांगतना मागीर यज्ञेश्वर ब्रह्मान सांगला न्हय म्हणून ब्रह्माला आदेशा प्रकार चोलका म्हणून सांगून तो चमकलो. देवर्षींक पुराय जनांक आईल जनांक ऋषी मुनींक सकड संतोष केलो आनी आमी अपास यज्ञ याग इत्यादी करूं येता म्हणून सांगून अपास फुडली बरीची जगती जाल्ले यज्ञ याग पुरे जातरस हे पुरे जाल्ले. तशी च्यवनाल इतिहास हांव तुका सांगले म्हूण म्हणटना मागीर च्यवनाल नंतबैरची काणी सांगता म्हाका म्हणून शौनकादी शौनक ऋषी निमगितना सुतपुराणीक सांगता की च्यवनाक सुकन्या म्हळेल एक स्त्री वोट वारडी जाता. हे सुकन्यालय काणी येता अंत भितर. सुकन्या म्हळेल स्त्री वोट वारडी जाता. ते सुकन्येक प्रमती म्हळेल एक पूत जाता. प्रमती एक अप्सरा स्त्री ग्रथाची तिगेल निमती प्रमतीक रुरू म्हळेल एकलो पुत्र जाता. रुरूक प्रमद्वर आलवट वारडीक जेवचे. शुनक म्हळेल एक पोतो शुनकाल पोतो शुनकाले नातू तूची म्हणून सांगता शौनकाक. आनी ही तुगेले जन्माची काणी सगळींची हांव सांगता जय जाल्यार तुका. तांतूय रुरू आनी प्रमतील पूत रुरू आनी प्रमद्वरेल काणी भारी चंदी हें तुका हांव सांगता म्हूण सांगतरस मस्तकाळ फुडें स्थूलकेश म्हूण म्हळेल एक महर्षी आशिल्ले. तांक एक चांग गूण कसो न्ही म्हूण म्हळ्यार चांगत आनी महर्ष तांतूय एक चांग गूण कसो म्हळ्यार सर्व प्राणीकय संतोश जावका म्हूण लेखतलीच काय तांणी खाली मनशां न्हय पुराय जनाक. तेच वेळार मेनका म्हळेल एकले अप्सरा स्त्री विश्वावसू म्हळेल एक गंधर्व राजाल वटो भोवन ती गर्भवती जाल्ली. तिका प्रसवकाल लागी येयलो. ती कसं करता स्थूलकेश ऋषीले आश्रमा लागी एक न्हंय व्हळतर आशिल्लें ताजे लागींची भर जळकूट आसता न्हय थंय ते चरडाक सोण वता खंय. तिका चरडा सोण वता न्हय म्हण त्या अप्सरा स्त्रियो तांणी पळय तांकां कसलेची तशी माया ममकारांनी म्हूण म्हळेल ना म्हणटाची
ती दयारहित जावन नाशिल्ली स्त्री मेनक म्हणलेरी म्हणून सांगताची. स्थूलकेश सकाळीची ब्राह्मी मुहूर्ता काळका उठतनी प्रातक्रिये खातीर न्हंयतले वतना थंय चेरडान रडचे शब्द एक पळील तनी थंय एक झटकुटान तो एक चेरड असो भारी बेजार जालें तांकां. सुतू पळयत इतली सान जन्मलेल मात्र चेरडू पळयतना कोण वचच्या पुरो बाई आवसो अशी चेरडा सोण वतली. सुतू मुतू खंय पळयल्या कोणेय दिसनाची. सोडचे त्या चेरडाक खंयचे प्राणीक आहार जाला ते चेरडू म्हूण सांगून ते धरून घेवन आश्रमादी कडेन येताचे. ते चेलया चेरडू कडेन जाल्यार भारी दयामयी न्हू तांणी स्थूलकेश सुरेख सांगला न्हय तांणी भारी कारुण्याचे म्हणून तांणी बाप त्या चेरडाक मनान चंद करून पोशी तरसची दीस ते चेरडू वाडता. कडेरी बापसून कोरका जालेले एक जातकर्म इत्यादी कोरकनमे ते पुरे स्थूलकेश ऋषीच करता. प्रति विषयांतू ते चेलिये चेरडू भारी बुद्धांतिकेंतू बुद्धांती बाई चंदाईंतू भारी चंदी बाई तशी गुण पुरे पळोवचे गेल्यार भारी श्रेश्ठ. तसल ते चेलये चेरडाक ते प्रमदबरा म्हूण सांगून स्थूलकेश महर्षीन नामकरण केल्लें. म्हळ्यार तांकां ती तेदना होडी जेल्वे तेदना गुण न्ही तांकां कळवे म्हळ्यार ऋषी मुनी तांणी ते चेरडू कशी त्या चेरडाले ते जन्मलेले वेळुकी तांगेले ताजे हातुकी ताजे लक्षणकी सकट पळयतनाची तितले प्रकांड ऋषी तांणी तांकां कळना शिरप्तवे ही बायल मनशालान तूची श्रेश्ठ ते श्रेश्ठ गुणाचे जत्ता म्हूण सांगून प्रमदा म्हळ्यार बायल मनशां प्रमदबरा प्रमदेंतू वरा श्रेश्ठ जावन आशिल्ली म्हूण सांगून तिका प्रमदबरा म्हूण म्हणलेलें नामकरण तांणी करताचें. एक दीस यो रुरू असनो रुरू म्हळ्यार कोण प्रमतील पुतू अप्सरे प्रमतीले अप्सरा बायल घृताचेलांतो रुरू म्हळ्यार चेलो जाता. प्रमती म्हळ्यार च्यवन महर्षील पुतू. तशी तो रुरू म्हणलो प्रमदबरेक पळयत की स्थूलकेशाला आश्रमा लागीं पळयतना ताका बारी खूश जाता. वारडिकून घेतला रे कोरून घेवका म्हूण दिसता जाल्यार सीदा वचून अन्ना लागीं अन्ना हांव एक चेल्ली पळयला म्हाका वारडिकून सोडतवे म्हूण निमगुच्या खंयचे चेल्ल्यांक समजतवे. तशें तो कसो करता म्हळ्यार तागेले वरलेले पुरे चेल्ले आसत न्हय फ्रेंड्स म्हणटा पळय तशी तांगे लागीं सांगून पेटयत तो बापसूल्या की रुरूक एक चेल्ली वयरी मन जाला तिका वारडीक करून घेवका म्हूण लेखला म्हूण तांणी सांगता. जाल्यार प्रमतीक म्हाका सांगना नाशी खंयचे चेल्ली वारडीक करून घेता म्हूण कशें सांगलें तुवें म्हूण कोप्प न्ही तो प्रमती. तो काही स्थूलकेशाल धू म्हूण म्हणला न्हय. पळया तांणी भारी श्रेश्ठ तांणी स्थूलकेश महर्षी तांगेले स्त्री तांगेले घराचे एक स्त्री रत्न आमगीत येता म्हळ्यार भारी श्रेश्ठची म्हूण सांगून तो स्थूलकेश महर्षीले वता. आनी निमगीत तुगेले पोशिलेले धुवती पुरो जना गोत्तस मेगेल पूत प्रमतीक दिवन मेगेल पूत रुरूक दिवन वारडीक करतावे म्हूण सांगून निमगीतना स्थूलकेश महर्षी जायत म्हूण ओपताची. आनी म्हणटा की आनी विचेची उतरा फाल्गुनी नक्षत्रांत आमी विवाह मुहूर्त करुया म्हूण सांगून एक निश्चय म्हणटा पळय एक सांगतात निश्चय करचे निश्चितार्थ म्हणटा पळय अमके दीस मेगेल दुवेक तुगेले पुता दिवन वारडीक करता म्हूण ते निश्चितार्थ केले. कडेरी कस्स जल्ली म्हळ्यार एक ग्राचार पळय वारडीक लागी येयला. एक दीस ती प्रमदबरा तिगेले पुराय स्नेहितेल वटू खेळतो रस्तर आशिल्ली. तिक एक विधी चोदना म्हळ्यार विधी प्रेरणा कोणाय कसले करूचे ना जनन मरण कोणाले हाताना तशी ती ते एक सोरोप थंयची न्हिदेंत आशिल्लो आटी घालून न्हिदून आशिल्लो. तिका गोतना खेळतो रसना धांवता वचून ते सरपारी पांय दवरता. ते कोप्पून ते प्रमदबरे छापून सोडले. जल्वे ती कुडले टोगू पडली विवर्ण जाल्ली कांतिहीन जाल्ली. क्षणकाल भितर ती प्राणशून्य जाली वय मेल्ली. ती सर्पाचे विष सगळे अंगाक तिगेले सगळे अंगाक सर्पा विष येयला. जाल्यार ती तितली चंद दिशिल्ली पळयल्यार न्हिदल्या दिसता म्हूण लेखुकाक तशी दिसतरच ती मेल्ली म्हळ्यार विशय तिगेले चर्तल चापून प्रमदबर मेल्ली म्हळ्यार विशय तिगेले ते चेल्ली पुराय फ्रेंड्स आसत न्हू पुराय जनान गट भितर सगळे सुतमुत जाल्ली की पुराय तपस्वी धांवन येयलीची स्थूलकेश येयलीची बारी दुख्ख जालें तांकां. इतले चंद करून पोशिलेले चेडू पुराय जनाला आश्रमांत खेळ नाशिल्ली वारडीक म्हूण समीत निश्चय जालेली मेल्ली न्हय म्हूण म्हणलेले पुराय बेजार तांकां.
थंय आसूचे स्वस्ती आत्रेय महाजानो कुशिक शंखमेकलु उद्दालक खट श्वेत भारद्वाज आष्टिशेण गौतम प्रमती पुरय जन आयल्याची रूरू थंय येयला. तिक पळील कुडले रूरूक भारी बेजार जाता. ताका पळोवचेक जायना. तो थंय रब्बना थंय दुखून सीदा तो वता. मागीर बरलेले पुरय ब्राह्मण श्रेश्ठ थंयची प्रमोद बरे लागीं बसताची. त्या वेळार रूरू आश्रमा लागीं वचून एक गाढ अरण्यांत राबून रडतो रसकय. तो सांगता यो तूं म्हाका सोडून कसले चमकली. तूं चमकल नंतर आनी हांव कोणाल वटू वचचें. हें दुख्ख सैसून घेवची कशी. म्हाका तूं सोडून चमकल म्हळ्यार दुख्खा पशी व्हड दुख्ख म्हाका जेवचें आसलें. मागीर म्हणटा रसकय तो यदि दत्तम तपः गुरवो वा मया यदि सम्यक आराधितः तेन संजीवतु मम प्रिया. हांव दान केलां म्हूण जाल्यार तपस केलां म्हूण जाल्यार म्हगेल मालगड्यांक म्हळ्यार आनू अम्मा आचार्य असल मालगड्यांक पुरय हांव चंदकून सेव केलां म्हूण जाल्यार ताजी कसकी एक फल आसा पळय ताजी निमती जावन म्हगेले ही प्रियतमा प्रमोदवरा वांचो म्हणून सांगता अन्यक ती सांगतकय अन्यक तो सांगतकय यदा च जन्म प्रभृती यथात्याहम धृतव्रतः यथात्मा अहम धृतव्रतः प्रमोदवरा तथा हेषा समुत्तिष्ठतु भामिनी. आब जन्म पर्यंत दुखून आजी तई प्रति खंयच्या वेळार कसल आचरण करता त्या रिती आचरण केलां म्हूण जाल्यार ब्रह्मचर्यार आशिल्लो म्हूण जाल्यार कामक्रोधादी पुरे जय केलां म्हूण जाल्यार मात्र न्ही हांव कसल प्रतिज्ञा केला त्या पुरे पालन केलां म्हूण जाल्यार म्हगेल प्रमोदवरा जिवंत जावो म्हूण सांगून तो विलपन करतना देवतेक पळयताची ओ यो कितली रडता पाप तांकां पाप दिसता. एक देवतेक तांणी रुरूले पेटयताच की तो देवते येवन सांगता की तुगेलें ह्या उतरान कसलें प्रयोजन जायना. हांव अशें केल्यार हांव तशें केलां जाल्यार ती वांचो म्हूण म्हळ्यार जायना. त्या म्हळ्यार लोकांत एक मनुश्य जन्म आयलो म्हूण जाल्यार तागेलें आयुश्य जेल्लें कुडलें ताणें वचूका. एक पंत आयुश्य जेल्लें तो चमकल म्हूण जाल्यार वापस वांचून येवच्याक साध्य ना पळय. तो ती गंधर्वनी अप्सरेल धूव ती पोशिल्ले स्थूलकेशान तिगेलें आयुश्य जेल्लें तेशें तूं मस्त दुख्ख करचें नाका जाल्यार फुडें महात्म देवते सत्नमय हांनी असले कसले जाल्यार ताका उपाय केल्लेलो आसा. तें जाल करचें म्हूण जाल्यार तुका प्रमोदवर वापस मेळटा म्हणटा रूरू अमसरान सम अर्दंबर उरलो जाल्यार निमगे तिका कसं म्हूण सांगेची तें बग्गी प्रमोदवर वांचो म्हूण जाल्यार हांव कसलें करता कसं म्हूण सांगे बग्गी सांगे तेदना तांणी सांगता की हे रूरू तुगेलें जिवनाक कितलें आयुश्य म्हूण एक ब्रह्मान सांगून जालां न्हय तातूंतलें अर्द आयुश्य प्रमोदवरीक दिता म्हूण सांग. तशें जाल्यार मात्र ती वंता म्हूण म्हणटना फुडलें रूरू सांगता जैत चैत आयुष्योर्धम प्रयच्छामि कन्याये केचरोत्तम श्रृंगार रूपाभरणा समुत्तिष्ठतु मे प्रिया. जायत आम केचर उत्तम म्हणटा केचर म्हळ्यार गगन मार्गार वतल जन देवते पुरय तांणी नेलार चमकनाची गगन मार्गारी वच्चे. तशी तो सांगता हे देवा हांव घे म्हगेल्या आयुश्याचें अर्द भाग आत्ताच्या आत्तां हांव दान करता. कशी ती पडलेली पळय तशी ती उठान बैसुका म्हूण सांगता. कडेरी निजावन देवदूत तो आईल देवदूत अन्य कोण म्हळ्यार प्रमोदवरल निजावन जावन आशिल्लो आन विश्वावसू तांणी दोग जणे यम धर्माल्याक वतना सांगता की आनी यमधर्मा हांव सांगिल समदिस्त म्हूण जाल्यार रुरुली बायल प्रमोदवरेक रुरुले आयुश्याचे अर्द भाग दित म्हळ्यार ताणें ती वांचो तूं तिका पेटयत वापस जिवंत जावन म्हणटना यमधर्म सांगता की पळय ती वांचुका म्हूण जाल्यार रुरून अर्द आयुश्य दिवका आशिल्लें भय आतां ताणें दिता म्हूण वापरला जाल्यार तिका हांव पेटोवन दिता. ती आतांच्या आतां थंय बुंयचेर उठान बसता पळय म्हूण. तशीच न्हिदलेली म्हळ्यार न्हीद काड न्हिदलेली न्हय मोर्न पडलेली प्रमोदवरा रुरून अर्द आयुश्य दिल्लें म्हूण म्हणलें कुडलें यमधर्माले एक इच्छेन ती उठान बसले. कडेरी स्थूलकेशांनी प्रमती पळयता आश्चर्य जाता तांकां हें रुरूल प्रीती कितली प्रमोदवर वयर म्हूण कळटा. मागीर एक चांग दिसार तांणी रुरूक प्रमोदवरेक वर्डी करून दिताची. तांणी भारी संतोशार आसताची जाल्यार रुरू वच पळय ताणें वायट करूं सुरू केलें कसं म्हूण म्हळ्यार म्हगेल बायलेक चब्बून मारूंक प्रयत्न केले न्हय सर्प आनी खंय सर्प वंशाचें दिसला रे हांव मारून घालता म्हूण ताणें मनांत लेखलें. खंय मेळ्ळो सर्प तो पळयल कुडलें ताणें
हें असले सर्पान मेगेल बाईले मारलेले म्हणलेले एक मनान तैल कुडले ताका एक बाल एक वेळ सर्पा बाल धरचे गरगर गुंडान नेला मारून दिश मारचके नाही वे एक बड्ड्यान ನಂಗೆ ಮಾರನು ದಿಶ್ ಮಾರ್ಚಿಕೆ तशी एक दीस तो रूरू समिधेनी हाडू तांकां वच्चू कानवे तो वना प्रवेश केला एक वाटेर एक डुंडुबा म्हळ्यार जातीचे एक सरप ते एक सर्पांतूल जाती न्हिदून आस वाटेर येसते पळयता ताका तागेले प्रतिज्ञवती सरप पळयल कुडल्या मारता म्हण तशी तो कसो करता एक व्हड बोड्ड धरता हातान तो आनी ताजे बोडारी मारका म्हण म्हणटना डुंडुब रुरुले उलयत ते पळय तुका हांव कसो अपराध केला तूं पळयतना तपस्विशी दिसला तुका मेगेल वयर कसलो कोप म्हाका मारचे खातीर तूं कसो प्रयत्न करतरस म्हूण सांगून म्हणटना रुरू सांगता की मेगेले प्राणस्वरूप जावन आशिल्ले मेगेल बायलेक तेदन वारडीक जायनाशिल्लें आमकां तेदन एक सर्पान चब्बिले ताजे नंतर हांव दोळ्या दिशिल्ले सर्पा पळय मारता म्हूण सांगून घोर प्रतिज्ञ केला आजी तुका ताजे खातीर मारतरस आतां तूं मरता म्हूण सांगता ते सरप सांगता की आसचें पुरो तुवें प्रतिज्ञ करून आसचें पुरो जाल्यार हांव कांय सर्प जातीत न्ही आकारमान मेगेल सर्पावरी म्हाका डुंडूब म्हणटाची विषसर्प न्ही हांव आनी आमगेले निमती मेगेल जातीचे खंयची सर्पा निमती कोणाकय कसले तोंदरे जायना आमकां चब्बू गोतना आमगेल्या आंगांत विश ना तशें जावन पळय आमकां सोडी जय म्हूण तूं मार न्हू एक कसो की एक हिंस करता कसो लेका म्हणटना आनेक सांगता तसवें म्हाका एक बारी बेजार हेंची कसलें म्हळ्यार आमी विषसर्प न्ही आमी कोणाकय बाद दिनाची कसले करनाची जाल्यार एक आश्चर्य कसो म्हळ्यार असल पुरे घोर कश्ट सर्पा निमती जावन आमी अनुभविसूं का तेंची दुखा विशय येतना आमी अनुभविसूं का वय बे सुखा विशय येतना सर्प पुरे विंगडाची आमगेले दिकड तांकां कसले गणना नासता विषसर्प पुरे सुखारी आसताची आमकां सुख म्हणलेलें ना इत्या म्हळ्यार आमकां पळयलें कुडलें पुराय जनान मस्तूचे करचे मारचे इत्या म्हळ्यार आमी चब्बनाची आमकां विश ना पुराय जनां कोतस मस्त दुख्ख आमगेलें जीवन म्हूण म्हणटना तो उलयता रूरू वस पळय तागेल्या मनान तो दिसता एक डुंडुब जातीचे सर्प उलयत हें कोण की कसो की शापग्रस्त ऋषी जे वसच्या पुरो कसो की सुका म्हूण सांगून ते रूरू चंद करून ते डुंडुब सर्पाले निमगीत की तूं डुंडुब सर्प आसच्या पुरो जाल्यार तूं पळयतना बदल सरप न्ही म्हूण दिसता तूं उलयला आयकतना तशें जाल्यार तूं सर्प येवनीन तूं जन्मा येवचें कारण कसो न्ही कसलें इत्तें पुरे म्हाका सांगीत तुवें म्हणटना तो सांगतरस हे रूरू हांव फुडें सहस्रपाद म्हळें एकलो ऋषी ब्राह्मणान म्हाका एक शाप दिलेलो ताजे निमती हांव अशी सर्प डुंडुब जाती सर्प जावन भोंवतरस तेदना रूरू निमगीत की तुका तुगेले विशयान ते ब्राह्मणाक कसो खातीर कोप आयले ताणें कसो खातीर शाप दिले आनी तूं ह्या डुंडुब जाती सर्पाचे शरिरान तूं कितले काळ सुका कसले जेवता हाणें सांगला म्हूण म्हणटना ते डुंडुब सर्पस न्हय तो रूरूक तागेली काणी सांगता तो सांगतरस सका बभूव मे पूर्वं खगमो नाम वै द्विजः वृषं संशितवाक्तात तपो बलसमन्वितः हे ब्राह्मणोत्तमा म्हाका फुडें खगम म्हळेले नांवाचो एक ब्राह्मण म्हगेलो प्रितीचो स्नेहीत जावन आशिल्लो तो भारी व्हड तपस्वी तशें जावन राप्पांनी उलयत ताणें कसलें आलोचन करचें ना एक दीस कसो गेलो म्हळ्यार हांव तागेले वट उल्लोच्या बचा म्हूण सांगून तागेले घराचें मुखार आमगेले घर कडेन एक यज्ञ जावचें आशिल्लें ताका आव्हानय दिल्ल्या बरी जाल्लें म्हूण सांगून तांगे ती चमकलोलो त्या वेळार समजावन तो खगमच न्हय तागेलें अग्निहोत्र कार्य करतरस हांव एक आमगेले बाल्य सहज प्रिती न्हय फूट दुखून आमी सान दुखून आमी वटू वशिल्लीची हांव कसो केलें थंय एक मुश्टी दर्भ काडले ते विंडून चंद करून सर्पा आकार केल्ले आनी खगमाल मागशी दुखून तागेल्या आंगार उडोवन सोडलें तो एक नमने भिवन किनाट मारली मान न्ही तो बोचुकून पडलो कितली की वेळ हांव ताका शैत्योपचार करतना उठान बैसलो तो पळयता ते बद सरप खंय ना धर्म्यान केलेले कृतक सरप तागे लागीं म्हाका पळयलें कुडलें ताका कळ्ळें हांवें हें काम केल्लें म्हूण सांगून तो कुडलें सांगता म्हाका हें कृतक सर्प दाखोवन
बोचून वचे तशी केल बे तू एक विषरहित ना जावन आशिल्ल सरप जत्तू म्हूण सांगून शाप दिले. तागेले तपशक्ती कितली म्हूण म्हाका गोत आशिल्ली देखून म्हाका जोर भंय जाल्लें. हे शाप म्हाका लागलोची म्हूण जाता हांव ताका पांय पडलें. एक चंद उतरान मृदू उतरान विनयमंत जावन तागेलें सांगलें, गमा हांव तुका वायट जावका जेव तुका बोत चुकोवका जेव तुका पळोवन हांव आसूंका तशें कसलेय कृतक सर्प तुगेले वयर सोडलेलें न्ही. तस कसलेय उद्देशारे जाल्यार तूं म्हगेले मित्र न्हय. आमी एक 2 निमिश कुशालशी करून आसून वेळ काडल्या बरी जाता न्हय म्हणलेले खातीर हांव अशी पळय विनोदा खातीर तुगेले आंगारी हें दर्बे सरप करून उडयले. शिवाय तुका भिवोका म्हूण न्ही. दय करून म्हाका क्षेम दी. तुगेले मित्र न्हय हांव असल शाप आनी म्हाका दिवं नाका शाप मातशें घे. त्या वेळार तो खगम पळयता ताका कसो करचें म्हूण कळना. एक दीर्घ उस्रो घेतकी तो सांगता पळय तुका गुत्तस हांव खंयचेय येदोळते खंयचेय काम करतना फट्टी मारलेलें ना. येदोळते पट्टी मारना नातिल देखून आतां हांव उलयलें उतर हें मागीर बद्द जाता. आतां म्हगेले शापाचें उत्तर आसतना तें पट्टी जायना बद्द जाता. जाल्यार शाप परिहार कशें करून घेवचें म्हूण म्हणलेले एक विशय तुका सांगता. प्रमती म्हणलेले च्यवन महर्शील पुत्ताक रुरू म्हणलेल्या एक पूत जाता. ताणें तुका पळयलें कुडलें जेव तूं तागेले संयोगांत तूं तागेले संगांत आयली कुडलें तुका हें शापा दुखून विमोचन जाता म्हूण. तशी आतां म्हाका कळलें म्हगेल्या मित्रान सांगिल्लें प्रमतील पूत रुरू तूं उची म्हूण सांगून म्हाका कळलें. तुगेले दर्शनान आतां हांव शाप विमोचन जावन घेवन म्हगेले सुरवेचें स्वरूप पावन वचुका. जाल्यार तेदे भितर तुका एक स्वल्प चांग उतर सांगता म्हूण सांगता. आनी ताजें शरीर सोडून गेल्लें एक तेजस्वी ऋषी जावन रुरू लेद्रा राबला तो सांगतरस रुरू महर्शी तुची प्रमतीले पूत म्हूण कळलें. तुगेले निमती जावन म्हगेले शाप विमोचन जाल्ल्याची तुका बरेपणाचें 4 उतर सांगता. सम ऐक सांगतरस अहिंस म्हणलेलें सर्वधर्मा पशी परमश्रेश्ठ धर्म. तूं आतां सर्पा पुरे मारचें म्हळ्यार हिंसा. तशें जावन अहिंसे इतले व्हड धर्म म्हणना. तूं कोणाकय अहिंसा करूं नाका कोणाकय हिंसा करूं नाका. तांतूय तूं ब्राह्मणान हिंसा करूंक नज म्हणस प्राणी हिंसा करूंक नज म्हणस ब्राह्मण सौम्य स्वभावाचो. ताणें वेदांग वाजूका ताका सर्व ज्ञान आसता. तो पुराय जनाक अभयप्रदची कोणाले वयर ताका क्रूरत्व ना. कोणाकय तो हिंसा करना. तागेले गुण कसो म्हळ्यार हिंसा सत्यनिश्ठा आनी क्षमा गुण हे मुख्य गुण जावका ब्राह्मणाले म्हूण. आनी कसो म्हूण वेदाभ्यास करचें वेदांग शिकून काडचें. ब्राह्मणा श्रेश्ठ धर्म म्हळ्यार हेंची. आनी हे मारचें करचें पळय क्षत्रियाल धर्म तुका समन्हय हो धर्म. तशें जावन तूं ब्राह्मणाल जावन आशिल्लें हिंसा सत्यनिश्ठा क्षमा हे गुणान जीवन करी. क्षत्रियाक जाल्यार वैदंड धारण उग्रता प्रजापालन हे पळय क्षत्रियाल धर्म. तशें जावन हे ब्राह्मणा पळय तूं केन्नाय खंयच्याकय बाद दिवं नाका. इत्तें म्हळ्यार जनमेजयाले सर्प यागो जालो पळय त्या वेळार असंख्यात सर्पाक हिंसा जाल्ले. कितले की सर्प प्राण सोडला त्या वेळार आस्तिक म्हणलेले ब्राह्मण एकलो आशिल्लो श्रेश्ठ ब्राह्मण. ताणें हे सर्पांक पुरे जनमेजयाले यागा दुखून मुक्त करून सोडलेले. तांणी वांचिली जाल्यार आस्तिक म्हणलेले सर्पाचे आस्तिक म्हळ्यार ब्राह्मणाल निमती म्हणटना तुवय एक ब्राह्मण न्हय तूं असल पळय हिंसा करूं नाका म्हूण सांगून तो रुरूक डुंडव जातीचो सरप रुरूले सांगता. आतां रुरू तेदन ते सहस्रपाद तो डुंडब आशिल्लो तो सहस्रपाद म्हूण म्हणलेले ब्राह्मण न्हय तागेले निमगिता. हे ब्राह्मणा जनमेजरायान कशे खातीर सर्पाचे याग केल्लेले. सर्पाचे यागो करूं कारण कसो न्ही. यागो कितले केस न्हय तेव्हा सर्पा हिंसा करचें सर्पाध्वर यागो म्हणले तूं. तशें म्हळ्यार सर्पांक मारच्यो यागो कसले केल्ले. आनी तूं सांगलें न्हय आस्तिक ब्राह्मणान विमोचन केल्लें म्हणून ताका कसलें कारण आसवें. आस्तिक ब्राह्मणाक आनी सर्पाक कसले संबंद आसवें हे पळय तूं म्हाका सविस्तार जावन सांगता म्हूण सांगतना तो सहस्रपाद ब्राह्मण तो म्हळ्यार डुंडुब सर्प आशिल्लो तो आतां ब्राह्मण जालो. तो सांगता रुरूक हे ब्राह्मणोत्तमा आस्तिकाल महाचरित्रा हांव सांगचे पशी निष्णात महाब्राह्मण आसाची तांणी सांगताची तांगेले ही तूं काणी आयकता म्हूण सांगून सहस्रपाद अंतर्धान जालो. मागीर कितली वर्स ताणें सहस्रपादाक सोदिलें. तागेले तोंडानच हांव आस्तिकाल काणी आयकूंका म्हूण सांगून कितले प्रयत्न केले रुरून ताका सहस्रपाद खंय दिसनी कडेन ताका
आयास जेलके आयास जावन भुंयचेर पडला त्या वेळारी वपास प्रज्ञतना रुरू वापस सहस्रपादान सांगिले विषय ऐकत रस एक पंत मूर्छ म्हळ्यार बोच्चुकून पडलेलो न्हय बोच्चुकून बोध वापस येता रे तो कसो करता सीदा घरकडे येता घरकडे येवन प्रमतीक पांय पडटा आनी प्रमतीला सांगता म्हाका आस्तिकाल काणी सांगता बाय म्हूण सांगून तशी जावन धर्मबोधक जावन आशिल्ले भारी पुण्याची काणी ही आस्तिकाल काणी हें रुरून तागेले अन्नाल्याक ऐकून घेतिले म्हूण म्हणटाची आस्तिकाल काणी जेवो आतां शौनकादी ऋषी सुतपुराणिकाले निमगिताची हे महर्षी जनमेजयानं कसले सर्पयाग केलेले सर्पाचे कुल नाश करूं कसले प्रयत्न केलेले ह्या विशयी रुरूक न्ही आमकां ऐकूंक म्हूण दिसता म्हाका हे विशय सविस्तार जावन सांगता आस्तिक म्हळ्यार कोण तो कसले सर्पयाग तडसुच्या कैलो सर्पयाग केलेले जनमेजयाला आन कोण आनी सर्पयाग राबयलो आस्तिकच न्हय तागेले कुल गोत्र कसले हे पुरे म्हाका सांगता म्हूण म्हणटना तो सांगता की कोण सुतपुराणीक सांगता की आस्तिकाल काणी व्हड बारी दीर्घ काणी ही जाल्यार बारी छंदेस हांव कशी हांव आयकलां तशी सांगता व्हडी काणी म्हूण काही सान आनी कुडकेनी करून सांगना तशी सांगता म्हूण सांगून सांगता रस पळय नैमिशारण्यांत हे खंय दुखून वपास सांगता पळतो हांव हे पुराण कसले सांगता हे पुरे विशय सांगता रस्तो नैमिशारण्यांत व्यासान सांगिले कसस कडस त्या इतिहास पुराण म्हणून म्हणटाचे आतां ही काणी महाभारत काणी नैमिशारण्याचे ऋषिंगेल आशेन ऋषिंगेले एक आश म्हळ्यार अपेक्षेन मिगला न्हू रोमहर्षण ताणें सुरवे सांगिली काणी त्या सांगतना हांव थंय आशिल्लो अन्नान सांगिल्ली सगळी ही काणी हांव आयकलें आजी तुमकां हेची काणी आयकूंक म्हणून आश जाला की हांव अन्नान सांगिल्ली तशीच तुमकां ही काणी सांगता ही काणी आयकल्यार सकल पाप हरण जाता म्हूण म्हणटाची तो सांगता की काणी कसं म्हूण सांगता आयकया म्हूण आस्तिका ल्हान एक प्रजापती तो ब्रह्मचारी वय नियत जावन असुचे आहार खातलो उग्र तपस्यांतू निरत जावन आशिल्लो तागेलें नांव कसलें म्हळ्यार जरत्कारो म्हळ्यार तो महातपस्वी तो ययावर वंश म्हणून तांगेले ययावर वंश म्हणून म्हळ्यार ययावरा नाम ब्राह्मणः आसंस्ते अर्धमासाद अग्निहोत्रम अजुह्वन म्हळ्यार तांणी ययावर म्हणून तांकां नांव कसलें आयलें म्हळ्यार तांणी एका कडेन राबनाच काय एकक हळ्ळींतू एकक दीस राबून तांणी अग्निहोत्र करतरी संचार करचे तांणी तांकां एक स्ವಂತ घर एक आसती ते हेंचे गांव तशें कसलें ना तांणी अग्निहोत्री ब्राह्मणाची जाल्यार भोंवतर आसताची तशी तो सांगता तुमी ययावर वंशाचे ब्राह्मण म्हणून सांगता रस तो भारी धार्मीक जावन आशिल्लो जाल्यार तशीच कठोर व्रताचरण करची ताणें त्या वेळार तो जरत्कारो प्रपंच पर्यटना खातीर वतर भोंवतर कितले की तीर्थक्षेत्रां पर्यंत नाल्लो केल्ले यथाविधी चमकलेल कडेन पुरे स्नान केल्लें नित्यविधी पूजन केल्लें नंतर पितृपुजनय केल्लें मागीर थंय दुखून मुखार वतर सांजे जाली कुडले एक कडेन राबता हें चिंता केलें नित्याचें एक कालक्षेप तशी अशीची म्हाका आहार जावका अशीची जाग्यार न्हिदोका तें कसलें ना ताका तशी तो खंय आहार मेळ्ळे थंय घेता खंय न्हीद येयली थंयची भुंयचेर न्हिदता मात्र न्ही कसलें मेळ्ळी वारेचे आहार जावन खाता तशें पुरय आसता तो कितले की काळ थंय ताका न्हीद खोळचेय अभ्यास आसा कितले की काळ थंय न्हीदय काणन अशी जाल्यार बसता तो जाल्यार भारी तेजस ताका अग्निशी तशी तसले तेजस्वी जरत्कारो गांव भोंवतर आसतना एक व्हड पोंड दिसता ताका ते पोंडा लागीं पोंडा वयरी माती तोग्गू जावन लांबतर सुचे ಸ್ವಲ್ಪ जन दिसताचे जरत्कार तांगेले निमगीत कई ताका आश्चर्य दिसता माती तोग्गू जावन रुका लांबतर आसाची तोग्गू हे दोड पोंड आसा चूर हातपाय चुकले म्हूण जाल्यार तांणी त्या पोंडा पडली कसले अशें करताचे बानी म्हूण तांगेले थंय निमगीत तुमी कसले कशें करताची
आतां पळय तुमी एक गेल्ल्याक लमतर आसत न्हय एक बिंदूर ते वट्ट करतर आसत खंय कुडके जाल्ली म्हूण जाल्यार तुमी ह्या पंडानो पडचे म्हूण म्हणटना तांणी सांगता की आमी ययावर वंशाचे जन म्हळ्यार पित्र जन म्हळ्यार आतां त्या भुंयचेर नाच तांणी पित्र आमगेलो वंश नाश जावन वतर आस तशें जावन आमी अधोगतीक वतर आसचे आतां आमगेलो वंशा कोणीय ना एकलो जरत्कार म्हणलेलो एकलो तपोनिश्ट आसा काय तें आमीचें अल्पभाग्य आमगेलो वंशान तो एकलो मंदभाग्य म्हणीत तसो एकलो जन्मला तो केन्नाय तपश्चरणेन तुवची ज्ञान फावच्यान तुवची म्हण ताका चेडून जावका म्हूण म्हळ्यार इच्छाय ना तशें जावन ताणें वारडिकय करूंक गेली जाल्यार आमगेले संतान एक नमनेचे क्षय जातरस म्हणीत ताजे निमती आमी हें व्हडलें पोंड म्हणलें पळय तांतू ते खांब्याक आश्रय करून लमतर आसचे आमकां वंशोद्धारक एकलोच जरत्कारू जाल्यार तागेले निमती वंश वाडतर ना देखून आमी एक नमने दुश्कर्म केलेले म्हणके मोक्षा वचनान अशें अधोगती वच कशें पळय तशी माती तोगू जावन लांबतर आसची जेवो कोणें इतलें की जनान चाणचम करीत आयलींची कोणेंय आमकां कसलें निमगेल ना तुमी निमगेल म्हूण म्हळ्यार तुमकां आमगेले वयर कितली प्रीत आसा आनी तुमी कितले कारुण्य मुर्ती म्हूण म्हळ्यार कळटा तूं कोण आमगेले विशयान तितलें न्हू दाखयत आसत तूं कोण आनी आमी इतली दुकार आसत म्हूण आमकां कसलें तूं सांत्वन करता म्हणून सांगता म्हूण सांगून ते ययावर वंशाचे पित्र तांगेले वंशाचे तो ययावर वंशाचे जरत्कार तागेले निमगी तरसाची जरत्कार काणी आनी मी पाहिजे दिसा पळया आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।